दिल्लीमधल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी फोन केल्यानं भाजप प्रवेश केला। एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाला दिली माहिती। 5 ते 6 महिने होऊनही माझा प्रवेश घोषित केला नाही, त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, खडसेंचा निर्धार। मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होती। सीडी संदर्भात बोलताना एकनाथ खडसेंचा माझा कट्टा कार्यक्रमामध्ये धक्कादायक गौप्यस्फोट। ती क्लिप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दाखवली होती। एकनाथ खडसेंचा माझा कट्ट्यावरती दावा, परंतु ती क्लिप आश्चर्यकारकरित्या मोबाईलमधून डिलीट झाली, खडसेंची माहिती। देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपाल पदाची ऑफर दिली होती। फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन आश्वासन दिलं होतं। एकनाथ खडसे यांचा माझा कट्ट्यावरती गौप्यस्फोट। भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये विदर्भात महायुतीला 25 जागा, भाजपला 18 जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5 जागा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा। त्यातही नागपूर जिल्ह्यात भाजपला केवळ 4 जागा मिळत असल्याची सूत्रांची माहिती। हा जनतेचा सर्वे नाही, मनाला शांत करणारा सर्वे। भाजपच्या अंतर्गत सर्वे संदर्भात बावनकुळेंची प्रतिक्रिया। बहुमतानं महायुती सत्तेत बसेल, बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास। विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी 170 ते 175 जागांवरती विजय मिळवणार, खासदार संजय राऊत यांचा दावा। तर जागा वाटपासंदर्भात एकत्रित बसून चर्चा करू, राऊतांची माहिती। महायुतीमधील 75% जागा वाटपावरती मतैक्य, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा। जिंकून येण्याची क्षमता असलेला पक्षच ती जागा लढवणार, कोणत्याही जागांवरती आग्रह करायचा नाही असं ठरल्याचंही बावनकुळेंची माहिती। विधानसभेसाठी काँग्रेसचे राज्य, जिल्हा, मतदारसंघ पातळीवरती 3 जाहीरनामे। मुस्लिम समाजाकडेही जाहीरनाम्यामध्ये विशेष लक्ष। कर्नाटक आणि तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेसच्या विविध गॅरंटी। केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात येणार। विधानसभा निवडणूक घोषित करण्याच्या पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक राज्याचा आढावा घेणार। देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार, खासदार आणि मंत्र्यांची रीट। मतदारसंघातील अंतिम टप्प्यातील कामे तात्काळ मार्गी लावा, महायुतीमधल्या नेत्यांसंदर्भात बोलणं टाळा, फडणवीसांचा सल्ला। महायुतीमध्ये भाजपसोबत सत्तेत असलेले धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारून निर्णय घेतात। भाजपच्या आशिष देशमुख यांचा गंभीर आरोप, पक्षश्रेष्ठींना या संदर्भात सांगूनही काहीच होत नसल्याचाही आरोप। आमदार योगेश कदम यांच्या पत्नीच्या बॅनरसोबत छेडछाड, कोकणामध्ये एका महिलेच्या फोटोसोबत असं कृत्य होण्याची ही पहिलीच घटना। आमदार योगेश कदम यांची प्रतिक्रिया, या कृतीला सडेतोड उत्तर देऊ, कदम यांचा विरोधकांवरती निशाणा। गोंदिया विधानसभेसाठी गोपालदास अग्रवाल विरुद्ध विनोद अग्रवाल अशी लढत होण्याची शक्यता। गोपालदास अग्रवाल यांचा काँग्रेसमध्ये पुन्हा पक्षप्रवेश। मनोज जरांगे ज्या ठिकाणी आंदोलनाला बसणार त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी ओबीसींचं उपोषण सुरू झालेलं दिसेल। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं जरांगेंना आव्हान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री, त्यांना ओबीसींची ताकद या निवडणुकीमध्ये दिसेल। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।